आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राइब करा। नवा महाराष्ट्र न्यूज सबस्क्राइब करा व नोटिफिकेशन ऑन करा। नोटिफिकेशन ऑन केल्याने आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचत राहील। निपाणी तालुक्यातील बोरगाव येथे नगर पंचायत कर्मचाऱ्यांचे गेल्या 14 महिन्यांपासून वेतन दिलेले नाही। या निषेधार्थ गेल्या 7 दिवसांपासून नगर पंचायत कार्यालयासमोर सफाई कामगार, पाणी पुरवठा ऑफिस कामगारांनी आमरण उपोषण केलं आहे। पण प्रशासन दाद घेत नसल्याने आज नगर पंचायतीचे नगराध्यक्ष, उपनगराध्यक्ष व सर्व नगरसेवक ग्रामस्थ एकत्रित येऊन शुक्रवार आज 28 रोजी एकत्रित गाव बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला। गावातील सर्व व्यवहार, व्यापारी, शाळा, कॉलेज, शासकीय कार्यालय, वाहतूक व्यवस्था बंद करण्यात आली होती। निपाणी भागाचे युवा नेते उत्तम पाटील यांच्या नेतृत्वाखाली गावातील प्रमुख मार्गावरून फेरी काढून बस स्थानक जवळील चौकात मानवी साखळी करून कर्मचारी वर्गाच्या उपोषणाला पाठिंबा देण्यात आला। सदरगाव पोलीस उपनिरीक्षक श्री संगमेश दिडगीहनाळ यांनी चोख पोलीस बंदोबस्त ठेवला होता। मुख्याधिकारी पी.बी. देवमाने यांना उपस्थित ग्रामस्थांच्या वतीने निवेदन देण्यात आलं। या प्रसंगी नगराध्यक्ष सौ शोभा गोरवाडे, उपनगराध्यक्ष वसंत महाजन, अभय मगदूम, जीवनदार पाटील, प्रदीप माळी, शिवानंद राजमाने, सुजाता पाटील, संजय एदमाळे, शोभा हवले, बाळासाहेब सातपुते, जे मालगावे, मारुती निकम, अशोक माळी, पिंटू कांबळे, शिशिर सातपुते, बाहुबली सोबाने, फारुक मुजावर, दिगंबर कांबळे, रवी भोरे, सुकुमार हिरेमणी, अनिल गुरव, विजय कोरवी यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते। नवा महाराष्ट्र न्यूजसाठी सुयोग किल्लेदार। कर्मचाऱ्यांचं वेतन मिळायला पाहिजे, त्या बंदसाठी आमचं मातंग समाजाच्या वतीनं जाहीर ಯಾವುದು ಅವಿತ್ಯ ಕರೆಗಟ್ಟಣೆ ಮಾಡಿದ್ರೆ ನಾವು ಬಂದ್ ಅಷ್ಟೇ ಮಾಡೋದಿದೆ। ಆಮೇಲೆ ಮುಂದೆ ಯಾವುದಾದ್ರೂ ಒಂದು ಅಧಿಕಾರಿ ಬಂದು ನಮ್ಮ ಆಶ್ವಾಸನೆ ಕೊಟ್ಟಿರಲ್ಲ, ವಿಶ್ವಾಸ ಪಟ್ಟರೆ ನಾವು ಹಿಂದೆ ತಪ್ಪು बोरगाव पट्टण पंचायती असून दे आणि राज्यातील एकूण 57 जे ग्रामपंचायतीपासून नगरपंचायत आणि पुरसभे हे जे अपग्रेड या ठिकाणी झालेले आहेत, या 57 नगरपंचायतीचे जे कामगार आहेत, या कामगारांचा गेल्या 14 महिन्यांपासून या ठिकाणी सरकारने पगार केला नाही आहे। त्या अन्यायाविरुद्ध, त्यांच्या हक्कासाठी जे कामगार या ठिकाणी अहोरात्र लढत आहेत, त्यांच्या हक्कासाठी संपूर्ण बोरगाव ग्रामस्थांच्या वतीनं आणि बोरगाव पट्टण पंचायतीच्या वतीनं आम्ही या बंदमध्ये सहभाग होऊन त्यांना त्यांचा हक्क मिळावा यासाठी प्रयत्न आम्ही या ठिकाणी केलेला आहे। आज बोरगाव बंदचं आव्हान आम्ही पट्टण पंचायतीच्या माध्यमातून केलं होता आणि या बंदला संपूर्ण गावातील सर्व समाजातील, मग ते शेतकरी वर्ग असून दे, कर्मचारी असून देत, नोकर कर्मचारी, सरकारी कर्मचारी असून देत, त्याचबरोबर दुकानदारक असून देत आणि अशा अनेक वेगवेगळ्या समाजातून आणि वेगवेगळ्या ह्याच्यातून आम्हाला या बंदला पाठिंबा मिळाला। त्याबद्दल मी आपल्या चॅनल मुखांतर त्यांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि सरकारला एकच सांगू इच्छितो की आगामी काळामध्ये जर असाच अन्याय या कामगारांच्यावर जर होत राहिला तर यापेक्षाही कठोर भूमिका आम्ही बोरगाव पट्टण पंचायतीच्या माध्यमातून घेण्याचं काम आम्ही आगामी काळात करणार आहोत। या अगोदर सुद्धा आम्ही शासन दरबारी तत्कालीन मंत्री आदरणीय रमेश अण्णा जारकिहोळी असून देत, आदरणीय खासदार प्रकाश अण्णा हुक्केरी असून देत आणि आपल्या राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय कुमारस्वामी असून देत यांची भेट घेऊन आम्ही या ठिकाणी या कामगारांची समस्या त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न आम्ही या अगोदर सुद्धा केलेला आहे। त्यांनी का विलंब करत आहेत या निर्णयाला अजून सुद्धा आम्हाला त्याचं कारण समजू शकलं नाही। याचा खंत आहे की अशा प्रकारची भूमिका सरकार का घेत आहे याचं कारण अजून समजू शकलं नाही आहे। त्यासाठी सरकारला जाग यावं या दृष्टिकोनातून आम्ही या संपचं आयोजन या ठिकाणी केला होता। त्यासाठी सर्व नागरिक हजारोंच्या संख्येने या ठिकाणी उपस्थित राहून या बंदला पाठिंबा दिला, त्याबद्दल मी सर्व नागरिकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो। त्याचबरोबर विशेष करून मला अनेक सांगायचं या ठिकाणी राहून गेलं, जी कामगार
या ठिकाणी 14 महिन्यापासून आपला पगार या ठिकाणी आपल्याला मिळालेला नसताना सुद्धा त्यांनी अहोरात्र आपल्या बोरगाव गावासाठी आणि बोरगावच्या नागरिकांसाठी बिनपगारी 14 महिने फुकट या ठिकाणी राबलं. त्या कामगारांचंही मी या ठिकाणी अभिनंदन करतो. आता त्यांचा अंत संपलेला आहे. ज्यावेळी त्यांचा अंत संपला त्यावेळीच ही भूमिका त्या कामगारांनी या ठिकाणी घेतलेली आहे. त्यासाठी मी अनेकदा सरकारला सांगू इच्छितो, आपण जर योग्य वेळेमध्ये या गोष्टीवर कारवाई जर नाही केला तर आपण गंभीर परिणाम या ठिकाणी पुढच्या काळामध्ये आपण भोगावे लागेल आपल्याला, अशी या ठिकाणी सूचना मी या ठिकाणी बोरगाव नागरिकांच्या वतीने या ठिकाणी करतो. अनेक दादा या ठिकाणी गावातील काही शिक्षण संस्थांनी नेत्यांनी यात भाग घेतला याबद्दल काय सांगू? त्यांचा वैयक्तिक प्रश्न आहे तो. जर त्यांना आपल्या गावाबद्दल तळमळ असेल, यामध्ये कुठलाही राजकीय उद्देश दूरउद्देश ठेवून आम्ही हा संप बोलवण्यात जाहीर केलेला नाही आहे. गावच्या हितदृष्टिकोनातून आणि गावच्या जी कामगार बिन या ठिकाणी 14 महिने पगार न घेता आपल्या गावासाठी जे काम करत आहेत अहोरात्र, याच्यासाठी आम्ही संप या ठिकाणी आयोजित केला आहे. त्यांची वैयक्तिक आणि नैतिक जबाबदारी स्वीकारून त्यांनी या संपामध्ये भाग घ्यावं अशी माझी एक कळकळीची विनंती आणि मला एक आशा होती की त्यांनी या सहभाग होतील असं माझी एक अपेक्षा होती. परंतु ज्यांच्या